नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप मनापासून स्वागत आहे। आज मी ज्योत्स्ना कुलुरकर तुम्हाला रक्षाबंधनची आरती कशी तयार करायची, सर्व साहित्य कोणकोणते घ्यायचे ते सर्व सविस्तर दाखविणार आहे। चला तर मग बघूया। त्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। राखी रक्षाबंधन हा श्रावणातील प्रमुख सण आहे। श्रावण पौर्णिमेच्या दिवशी हा पर्व मानतात। यामध्ये बहीण आपल्या भावाला राखी बांधतात। पौराणिक कथेमध्ये पती पत्नीमध्येही राखीचा सण साजरा करण्याची परंपरा वर्णन केलेली आहे। एकदा राक्षसांमध्ये घनघोर युद्ध झाले आणि राक्षसांचा पराभव झाला। तेव्हा देवराजची पत्नी शुची हिने गृह बृहस्पतीच्या सांगण्यावरून देवराज इंद्राच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले होते। हिला इंद्रायणी नावाने ओळखले जाते। रक्षा या शब्दाचा अर्थ संरक्षण आणि बंधन म्हणजे बंध। चला तर मग आरती कशी तयार करायची ते बघूया। प्रथम मी असं एक ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये स्वस्तिक काढून घेतलेला आहे। स्वस्तिकमध्ये टिंब द्यायचे, तेव्हा स्वस्तिक हे पूर्ण होत असते। एक फूल घेतलेला आहे। प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि हळद कुंकवाचं असं करंड घेऊन घ्यायचं आहे। हळद कुंकू घ्यायचं आहे आणि भावाला टीका लावण्यासाठी असं कुंकून ओलं करून घ्यायचं आहे। आणि एक लोट्याभर असं छोट्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, म्हणजे भाऊ पाटावर बसतो त्यावेळेला शुद्धीकरण करण्यासाठी असं फूल घेऊन घ्यायचं, ज्याने शुद्धीकरण करायचं आहे। आणि मी येथे अक्षत घेतलेले आहे। हे न तुटलेल्या दाण्यांची बनवलेले आहे। हे आपले तांदळाची आणि थोडं मी कुंकू लावून घेतलेलं आहे। आणि इथे आपल्याला भावाला गोड म्हणजे मिठाई वगैरे चारायची आहे, गोड तोंड करायचं आहे, त्यासाठी घेतलेलं आहे बघा। आणि एक असा आरतीमध्ये पानाचा विडा ठेवायचा। 2 कपुरी पान घेतलेले आहे। 1 रुपयाचा शिक्का आणि त्यावरनं अशी सुपारी ठेवायची, ते घ्यायचं आहे। आणि एक राखी घेतलेली आहे आणि एक पोतं। जितके भावांना आपल्याला राखी बांधायची आहे तेवढी राखी घ्यायची आणि पोतं घ्यायची आहे। आणि एक नारळ घ्यायचं आहे भावाला देण्यासाठी आणि काही पण आपण गिफ्ट घ्यायचं आहे। तर मी एक या लिफाफ्यामध्ये पैसे टाकून घेतलेले आहे, ते घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि केळी अवश्य घ्या। आज मला इथे मिळाली नाही तर मी केळी घेतलेली नाही। 2 केळी घ्यायची आहे। आणि समजा वहिनी असेल तर आपण वहिनीसाठी पण काही गिफ्ट घेऊ शकतो। आणि मी इथे ब्लाऊज पीस दाखवायसाठी घेतलेला आहे, नाहीतर आपण आपल्या इच्छेनुसार कोणतंही गिफ्ट घेऊ शकता। आणि बघा असं 2 पानं घेतलेले आहे। पानाचा विडा घ्यायचा, त्यावर 1 रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे आणि असं सुपारी ठेवायची आहे। वहिनीला देतानाही आपण या पद्धतीने द्यायचं आहे। बघा या पद्धतीने सगळी तयारी करून घ्यायची आहे। भाऊ पाटावर बसतो त्यावेळेला असं शुद्धीकरण करून घ्यायचं आहे पाण्याने। आणि या पद्धतीने सर्व साहित्य घेऊन घ्यायचं आहे। बहिणीसाठी ब्लाऊज पीस आणि असं भावाला देण्यासाठी नारळ आणि गिफ्ट घ्यायचं आहे। आणि 2 केळी अवश्य घ्यायचे आहे आपल्याला इथे पण। आणि या पद्धतीने बघा आरती तयार करून घ्यायची आहे। आरतीमध्ये सर्व घेतलेलं आहे मी या पद्धतीने। पानाचा विडानं अवश्य घ्यायचा। कशी वाटली तुम्हाला माझी आरतीची पद्धत तर कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, नवीन सण करत राहा। सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।